हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फेड एज्युकेशन अगेन. काल आपण पाहिले ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आणि त्याचे काही सॉल्ड एक्झाम्पल आपण पाहिले. तर जेवढं काही माझा अनुभव आहे त्यानुसार जे सॉल्ड एक्झाम्पल तुमचे ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे आहेत ते तुमचे थोडेसे डिफिकल्ट आहेत आणि डिफिकल्ट तर आहेतच प्लस ते तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पलमध्ये दिल्यानंतर त्याचा असा अर्थ होतो की हे एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेत विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर ज्यांनी कोणी ते लेक्चर पाहिलं नसेल तर प्लीज इथं पाहून क्लिक बटनवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता. तर आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 1.5. आपण डायरेक्ट गणित पाहू. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे की 2 नंबर्स इज डिफर बाय 3. आता 2 नंबर्स ही फर्स्ट कंडिशन झाली. तसंच द सम ऑफ द थ्राइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर. आता आपल्याला माहिती आहे जे काही आपल्याला फाइंड करायला लावले त्याचे आपण व्हेरिएबल मानणार. जसं की आपण इथं मानणार आहे लेट एक्स बी अ ग्रेटर नंबर, ग्रेटर रिक्वायर्ड नंबर अँड आपण म्हणू वाय बी द स्मॉलर रिक्वायर्ड नंबर, स्मॉलर रिक्वायर्ड नंबर. आता ग्रेटर आणि स्मॉलर आपल्याला कळलं. नंतर आपल्याला फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण काय म्हणू शकतो? फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण काय म्हणू शकतो की 2 नंबर्स डिफर बाय 3. इथं आपल्याला काय दिसतंय की 2 नंबर्स इज डिफर बाय 3. म्हणजे 2 नंबर कोणते आहेत? एक्स आणि वाय. डिफर म्हणजे येणार निगेटिव्ह. बाय 3 म्हणजे इज इक्वल टू 3. हे इक्वेशन नंबर 1 झालं. तसंच आपण फ्रॉम सेकंड कंडिशन आपण काय म्हणू शकतो? तर आपल्याला कळतं इथं द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता आहे? वाय इज द स्मॉलर म्हणजे सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. म्हणजेच प्लस 3x इज इक्वल टू इज 19 म्हणजे इज इक्वल टू 19. हे इक्वेशन नंबर 2. आता इथं आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे की बाबा तुम्ही इथं ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे स्मॉलर नंबर आपला वाय आणि प्रत्येक वेळेस काय वेळेस होतं की मुलं इथं 2x घेतात आणि 3y घेतात. मग ते तुमचं गणित आपोआप चुकतं. मग आता आपण इथं फायनल इक्वेशन आलं 3x प्लस 2y इक्वल टू 19. हे आपलं सेकंड इक्वेशन झालं. आता सॉल्विंग 2 केलं, 1 अँड 2 केलं तर आपल्याला आन्सर भेटून जाईल. सॉल्विंग 1 अँड 2. 1 काय होतं? x मायनस y इज इक्वल टू 3 अँड 3x मायनस 2y इज इक्वल टू 19. आता इथं आपण पाहिलं तर फर्स्ट जे इक्वेशन आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय किंवा 3 ने मल्टिप्लाय केलं. मी आता 3 ने करतो. 3 ने मल्टिप्लाय केलं तर एक्सचे कॉन्स्टंट सेम होतील आणि मग आपल्याला ते इलिमिनेट करता येईल. मग मी इथं लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 3. आता इक्वेशन नंबर 1 बाय 3 तर 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं इक्वेशन येईल 3x मायनस 3y इज इक्वल टू 9. दुसरं इक्वेशन होतं आपलं 3x मायनस 2y इज इक्वल टू 19. आता आपल्याला दिसतंय 3x आणि 3x दोघांचं चिन्ह प्लस आहे. आपल्याला चिन्ह वेगळे करावं लागणार म्हणजे आपण सगळ्यांची चिन्ह बदलल्यानंतर इज इक्वल टू 0 आलं. 3x आणि 3x कॅन्सल झालं. मायनस 3y प्लस 2y म्हणजेच मायनस y उत्तर आलं आणि 9 मायनस 19 दॅट इज मायनस 10. देअरफॉर y इज इक्वल टू 10. काय? कारण की मायनस मायनस कॅन्सल झालं. आता सबस्टिट्युटिंग y इज इक्वल टू 10 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय होतं? x प्लस y इज इक्वल टू 3. x मायनस y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू जर 10 असेल x इज इक्वल टू 3 प्लस y. आता 3 प्लस y म्हणजेच काय येणार? 3 प्लस y केलं म्हणजेच x इज इक्वल टू 3 प्लस y ची व्हॅल्यू 10 म्हणजेच 13. x ची व्हॅल्यू 13 आणि y ची व्हॅल्यू 10. Therefore required numbers are 13 and 10. आता 13 and 10 हे झालं.
आता आपण काय बघू, आता एक्झाम्पल नंबर 2 पाहिलं आपण. तर तुम्हाला जाणून येईल की ह्याची काठिण्य पातळी जे सॉल्व्ड एक्झाम्पलची आहे त्याच्यापेक्षा थोडीशी सोपी आहे प्रॅक्टिस सेटमधली. सहसा असं होत नाही. बऱ्यापैकी ह्याच्यातले म्हणजे प्रॅक्टिस सेटमधले थोडेसे एक्झाम्पल अवघड असतात, पण इथे जरा वेगळे. कंप्लीट द फॉलोइंग सांगितलं. कंप्लीट द फॉलोइंग काय? आय एम अ रेक्टेंगल. हा आपल्याला काय सांगितलं? एक रेक्टेंगल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायचे आणि आपल्याला त्यांनी पेरिमीटर आणि एरिया पण करायला लावलंय. तर आपण काय करू? आपल्याला काय कळतंय? रेक्टेंगल आहे. तर रेक्टेंगल असल्यामुळं बिकॉज बिकॉज गिव्हन गिव्हन डायग्राम इज अ रेक्टेंगल. गिव्हन डायग्राम इज अ रेक्टेंगल. रेक्टेंगल असेल तर आपण काय म्हणतो की त्याच्या अपोजिट साइड्स सेम असतात. आता देअरफॉर अपोजिट अपोजिट साइड्स आर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच काय? 2x plus y plus 8 equal to 4x minus y. 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. म्हणजेच काय? पहिलं इक्वेशन काय येणार? 2x minus 4x plus y minus y इकडे जाऊन प्लस y येणार. हा पलीकडच्या साईडला लिहिलं, हे पण पलीकडच्या साईडला लिहिलं आणि 8 इकडे येऊन -8 केला. म्हणजेच काय आलं? -2x प्लस 2y इज इक्वल टू -8. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आलं. तसंच आपल्याला दुसरी एक दिसते की 2x आणि आपण हे अपोजिट साइड घेतल्या तसंच आपण 2y आणि x+4 हे आपण लिहू शकतो. म्हणजे आपण इथे काय लिहिणार? 2y इज इक्वल टू x+4. x+4 का? कारण की अपोजिट साइड ऑफ ट्रायंगल, अपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल. आपण आपल्याला इक्वेशन पाहिजे एक्स आणि वाय म्हणजे आपल्या गिव्हन फॉर्मॅटमध्ये. मी काय करतो? 2y पलीकडे गेल्यानंतर -2y होणार आणि +4 इकडे गेल्यानंतर -4 होणार. म्हणजेच आपलं इक्वेशन आलं x - 2y इज इक्वल टू -4. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं. मग आपण काय करू? सॉल्व्हिंग 1 and 2 केलं आपण. सॉल्व्हिंग 1 and 2 तर आपल्याला भेटेल -2x + 2y -2x + 2y इज इक्वल टू -8 अपॉन म्हणजेच x - 2y इज इक्वल टू -4. हे दोन इक्वेशन पाहिले आपण. आता दोन्ही इक्वेशन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल 2y, 2yचे जे कॉन्स्टंट आहेत, तर ते सेम आहेत आणि साइन पण विरुद्ध आहे. म्हणजे आपण त्याचं ॲडिशन करू शकतो आणि ते y एलिमिनेट केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटून जाईल. -x इज इक्वल टू -12 म्हणजेच x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 12 आला. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय होतं? इक्वेशन नंबर 1 होतं -2x + 2y. -2x + 2y इज इक्वल टू -2x + 2y इज इक्वल टू -8 इज इक्वल टू -8. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू जर 12 ठेवली -2 × 12 + 2y इज इक्वल टू -8. म्हणजेच आपलं 12 दूने 24 -24 + 2y इज इक्वल टू -8. म्हणजे आपलं फायनल आन्सर कसं येईल? 2y इज इक्वल टू -8 + 24 म्हणजेच +16. 2y इज इक्वल टू +16 आणि एम आय राइट? हां, बरोबर आहे. मग y इज इक्वल टू 16/2 म्हणजेच y इज इक्वल टू 8. म्हणजे आपल्याला जे x आणि y ची व्हॅल्यू पाहिजे होती. देअरफॉर x इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आली 12 आणि y इज इक्वल टू 8. x इज इक्वल टू 12 अँड y इज इक्वल टू 8. तर इथं आता आपण पाहू की ह्या आपल्याला एक्स आणि वायची किंमत आल्यानंतर पेरिमीटर काढायचा आहे रेक्टेंगलचा. रेक्टेंगलचा पेरिमीटर म्हणजेच काय? 2 × ब्रेड + 2 × लेंथ. आता इथं ब्रेडची जी व्हॅल्यू आहे, ब्रेड्थ म्हणजे छोटी साईड आहे रेक्टेंगलची म्हणजे ती त्याची व्हॅल्यू 2y आहे. त्याची दुसरी एक व्हॅल्यू आहे ती पण घेऊ शकता किंवा वायच्या ह्याच्यातली पण घेऊ शकता. तसंच आपण एक्सच्या ह्याच्यातले 2 × 4x - हे पण घेऊ शकतो. आता इथं आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू टाकली, जसं की मी इथं टाकली 2 × 2 y म्हणजे 8 होतं. प्लस 2 × 4 × x म्हणजे 12 -8 असं जर केलं आपण इथं, तर आपल्याला 8 दुणे 16 दुणे 32 अधिक 2 गुणिले 4 12 12 चोक 48 48 वजा 8 म्हणजे 40 40 दुणे 80 80 अधिक 30 80 अधिक 30 म्हणजे
80 अधिक 32 म्हणजेच काय येणार आहे 80 अधिक 32 म्हणजेच 2 8 आणि 11 म्हणजेच 112 सेंटीमीटर हे आपलं पेरिमीटर आलं 112 सेंटीमीटर. तसंच जर आपण एरिया ऑफ रेक्टँगल काढायला गेलो तर लेंथची व्हॅल्यू होती 4x - y आणि ब्रेडची व्हॅल्यू होती 2y. ह्याच्यात जर आपण किमती टाकल्या x म्हणजे 12 आणि वायची व्हॅल्यू जी होती ती 8 होती. ह्या व्हॅल्यू टाकून जर आपण उत्तर काढलं तर ते उत्तर 640 सेंटीमीटर स्क्वेअर असे येईल. तर मला वाटतं हे तुम्हाला जमण्यासारखं आहे त्यामुळे मी हे सोडवत बसत नाही. वायची व्हॅल्यू होती 8. वायची व्हॅल्यू 8 8 दुणे 16 आणि 16 32 44 16 64 म्हणजेच इथं 4 येणार आहे. बरोबर आहे. मग त्याच्यानुसार तुमचं उत्तर येईल 640. आपण जर थर्ड एक्झाम्पल सोडवायला पाहिलं आपण सेकंड एक्झाम्पल सोडवले तर थर्ड एक्झाम्पल हे थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये जास्त काय नाही आहे. एक छोटी ट्रिक आहे जी की आपण पाहूच. आता ह्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण की द सम ऑफ द फादर सेन्स इज ट्वाइस द एज ऑफ सन. ही आपल्याला फर्स्ट कंडिशन दिली. द सम ऑफ फादर सेन्स इज ट्वाइस द एज ऑफ इट्स सन. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ॲड इट टू द डबल द एज ऑफ ॲड इट टू द सन्स एज देन सम इज 95. फाइंड द पॅरेंट्स एज. म्हणजे आपल्याला जे काय काढायला लावले ते आपण काय करणार एक्स वायच्या व्हेरिएबलमध्ये लिहिणार. आपल्याला दोन गोष्टी माहिती नाही. लेट एज ऑफ father is x and age of son is y. आपण या दोन गोष्टी कन्सिडर केल्या. आता आपल्याला फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय लिहू शकतो आपण फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण असं लिहू शकतो की द सम ऑफ फादर्स एज म्हणजेच काय सम ऑफ फादर्स एज म्हणजे एक्स सम म्हणजे ॲडिशन अँड ट्वाइस द एज ऑफ सन म्हणजे 2 × y इज इक्वल टू 70. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आलं. तसंच फ्रॉम सेकंड कंडिशन काय म्हणू शकतो आपण फ्रॉम सेकंड कंडिशन काय होती इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ फादरचं एज आपण डबल केलं म्हणजे 2x केलं अँड ॲड इट टू द एज ऑफ सन म्हणजेच केलं तर ते इथं 95. हे इक्वेशन नंबर 2. आता आपण दोघांना सॉल्व्ह करायचं आहे तर मी डायरेक्टच समजतो की इथं इंटू आपण 2 केलं इक्वेशन नंबर 2 ला तर आपल्याला पाहिजे ते भेटून जाईल. तर मी इथं करतो सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. मग काय करतो मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 2 इथं आपण मल्टिप्लिकेशन करतो. आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर होल ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करणार 2x + 4y इज इक्वल टू 140. आपलं दुसरे जे काही दुसरं इक्वेशन होतं ते मी आहे तसं लिहून घेतो इज इक्वल टू 95. आता आपल्याला इथं कळतंय 2x दिसतंय म्हणजे आपल्याला इथं निगेटिव्ह केलं तर सायन्स चेंज होतील आणि सायन्स चेंज झाल्यानंतर आपल्याला फायनल पाहिजे ते येईल. 2x कॅन्सल करा 4y - y म्हणजे 3y इज इक्वल टू 940 - 95 म्हणजे येणार इथं 45 साइन प्लस येणार म्हणजेच 45/3 म्हणजेच आपलं फायनल आन्सर आलं 3 × 3 आणि 3 × 15 म्हणजेच y इज इक्वल टू आलं 15. तसंच सबस्टिट्युटिंग जर y केलं y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 ला केलं तर इक्वेशन नंबर 1 होतं x + 2y इज इक्वल टू 17. x + 2y इज इक्वल टू 70. आता एक्सची व्हॅल्यू जर वायची व्हॅल्यू आपण 15 ठेवली प्लस 2 × 15 इज इक्वल टू 70. आता तसंच 15 दुणे 30 x + 30 बरोबर 70 म्हणजेच x इज इक्वल टू 70 - 30 देअरफॉर x इज इक्वल टू 40. आपल्याला x आणि yची व्हॅल्यू मिळली म्हणजेच आपल्याला काय मिळालं देअरफॉर एज ऑफ पॅरेंट म्हणजेच कंसात आपण फादर लिहू एज ऑफ फादर इज 40. एज ऑफ फादरच विचारलं होतं आपल्याला आणि आपण ते काढलं. जसं की इथं तुम्ही पाहू शकता आपल्याला फक्त एज ऑफ फादर विचारलं होतं. जेवढं आपल्याला सांगितले तेवढंच करायचं फाइंड देअर पॅरेंट्स एज.
आपण जर पुढचं एक्झाम्पल पाहिलं, एक्झाम्पल नंबर 4, तर एक्झाम्पल नंबर 4 मध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या कंडिशन दिल्या, ज्या की अशा आहेत. हे एक्झाम्पल नंबर 4 आहे. आता एक्झाम्पल नंबर 4 मध्ये जर पाहिलं आपण, तर आपल्याला इथं दिसतंय की डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर्स डिनॉमिनेटर दिले. आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मधलं माहिती पाहिजे. आपण वरती असतं ते डिनॉमिनेटर, खाली असतं ते न्यूमरेटर फ्रॅक्शनमध्ये. आता इथं जर डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर ही फर्स्ट कंडिशन झाली. नंतर डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स न्यूमरेटर इफ बोथ द नंबर्स अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. आता ह्या दोन कंडिशन दिले, आपल्याला फ्रॅक्शन काढायला नाही. तर आपण समजू लेट 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 एक्स बी द न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इथं मी उलटा लिहिले. वरती न्यूमरेटर असतो, खाली डिनॉमिनेटर असतो. म्हणजे लेट एक्स बी द न्यूमरेटर. लेट एक्स बी द न्यूमरेटर. न्यूमरेटर. तसंच आपण म्हणू लेट वाय बी द डिनॉमिनेटर. आता एक्स न्यूमरेटर आहे आणि वाय इज द डिनॉमिनेटर आहे. आता एक्स आणि वाय डिनॉमिनेटर असतील, तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण काय म्हणू शकतो? फ्रॉम फ्रॉम फर्स्ट कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण काय लिहू शकतो? आपण लिहू शकतो द फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय आपला वाय. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे इक्वल टू, इथं काय लिहिलंय? इज लिहिलंय इक्वल टू. इज 4 मोर दॅन म्हणजे ऍडिशन, 4 मोर दॅन ट्वाइस म्हणजे 2 इंटू न्यूमरेटर म्हणजे एक्स, म्हणजे y इज इक्वल टू 4 प्लस 2x. आपलं फायनल इक्वेशन येणार 2x मायनस y इज इक्वल टू -4. आता हे कसं आलं तुम्हाला समजलं असेल, असं मी कन्सिडर म्हणजे मानतो. कारण की आता तुम्हाला कळलं पाहिजे, इथं आपल्याला एक्स आपण काय नेला, पलीकडे नेला आणि बोथ ह्या साईडला नेला. तसंच आपण फ्रॉम सेकंड कंडिशन असं म्हणू शकतो. फ्रॉम फ्रॉम कंडिशन नंबर फ्रॉम फ्रॉम सेकंड कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन आपण काय म्हणू शकतो? आता दुसरी कंडिशन काय आहे? दुसरी कंडिशन आहे की डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर म्हणजे y. डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम द न्यूमरेटर. पण कधी कधी होणार तो? 12 टाइम द न्यूमरेटर होणार, पण कधी होणार? त्यांनी दिलंय पुढं. इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. म्हणजेच न्यूमरेटर पण 6 ने रिड्यूस होणार आणि डिनॉमिनेटर म्हणजे एक्स मायनस पण 6 होणार. तेव्हा कुठं आपल्याला भेटणार? आपण एक परत एकदा बघू. डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स. डिनॉमिनेटर वाय होता, म्हणजे वाय 12 टाइम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर होईल. 12 टाइम्स 12 टाइम्स न्यूमरेटर म्हणजे 12 इंटू एक्स होणार. मग एक्स आणि वाय त्याला मायनस करणार, म्हणजे बरोबर झालं. आपलं फायनल इक्वेशन कसं येईल? फायनल इक्वेशन आपल्याला सोडवावं लागेल हे, आणि तेव्हा आपल्याला फायनल इक्वेशन येईल. वाय मायनस 6 इज इक्वल टू 12x मायनस 1272. म्हणजेच 12x मायनस वाय इज इक्वल टू -6 प्लस 72. 6 प्लस 72 म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं 12x मायनस वाय इज इक्वल टू 66 इज इक्वल टू 66. ह्याचं प्लस साईन आहे ना, त्यामुळे ह्याला इक्वेशन आपण 2 म्हणलं. आता आपण सॉल्विंग इक्वेशन नंबर 1 अँड 2 जर पाहिलं, 1 होतं 2x मायनस वाय इज इक्वल टू -4 आणि दुसरं होतं 12x मायनस वाय इज इक्वल टू 66. आपल्याला दिसतंय वायचे कॉन्स्टंट सेम आहेत, मग आपण पण साईन पण सेम आहेत. साईन आपल्याला डिफरंट करायचे म्हणजे आपण निगेटिव्ह करणार. 2x मायनस 12x म्हणजे त्यांना 10x, त्याला मायनस चिन्ह, ते कॅन्सल झालं. -4 मायनस 66 -70 एक टी इक्वल टू 70 बाय 10. मायनस मायनस कॅन्सल झालं आणि x इज इक्वल टू 7 आपला आन्सर आलाय. तसंच आपण सबस्टिट्यूट केलं
सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1 ला केलं. 1 इक्वेशन होतं 2x मायनस y 2x मायनस y इज इक्वल टू -4. म्हणजे आपलं x ची व्हॅल्यू 7 होती. म्हणजेच 2 इंटू 7 मायनस y इज इक्वल टू -4. 7 इंटू 2 इज 14 मायनस y इज इक्वल टू -4. म्हणजेच मायनस y इज इक्वल टू -4 मायनस 14. म्हणजेच मायनस y इज इक्वल टू मायनस y इज इक्वल टू 18. म्हणजेच 18 इज इक्वल टू y. हे आपलं आन्सर आलं. म्हणजेच x इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू 18. आपल्याला काढायला काय लावलं होतं? फ्रॅक्शन. That means therefore required fraction is x by y. That means 7 by 80. तर आपलं हे एक्झाम्पल नंबर 4 झालं. आता एक्झाम्पल नंबर 5 जर आपण पाहिलं, एक्झाम्पल नंबर 5 हे एक्झाम्पल नंबर 5 आहे. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपण जर ह्याचं पाहिलं तर two types of boxes A and B are in place in the truck having the capacity किती आहे ट्रकची 10 tons. When 150 box of type A and 100 box of type B are loaded in a truck, it weighs 10 ton. म्हणजे त्याची कॅपॅसिटी पूर्ण झाली. आणि इथं काय लिहिलंय? when 260 boxes of type A are loaded in a truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it fully be loaded. Fully load किती होणार आहे? जेव्हा आपल्याला 10 टन होणार आहे. Find the weight of each type of box. आता आपण समजू let weight of type A boxes is x. आता x कधी आपल्याला टन मध्ये दिले, म्हणजे मी इथं x टन लिहितो. हे महत्वाचं आहे. इथं टन मध्ये म्हणलं मी. आपल्याला ते जर आपल्याला केजी मध्ये काढायला लावलं तर आपल्याला केजी मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आपण पाऊच कसं करायचं? x टन and weight of type B boxes is y टन. म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते पण टन मध्येच येणार आहे. हे लक्षात असू द्या. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण डायरेक्टली फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय लिहिणार मी? फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण काय लिहू शकतो? पहिली कंडिशन काय होती? पहिली कंडिशन होती तर कॅपॅसिटी तर 10 आहे. when 150 boxes of type A and 100 boxes of type B. 150 boxes of type A means x plus 100 boxes of type B म्हणजेच means y इक्वल टू किती येणार? फुल ट्रक काय झाला? लोडेड ट्रक म्हणजेच इथं 10 टन्स येणार. का 10 टन्स येणार? कारण की पूर्ण झालं. आता पूर्ण झालं. फ्रॉम सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला वर्डिंग थोडंसं वेगळे. फ्रॉम सेकंड कंडिशन आपण म्हणू शकतो. सेकंड कंडिशन मध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला दिसते 260 बॉक्सेस म्हणजे 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए इज लोडेड इन अ ट्रक. इट कॅन स्टील अकोमोडेट म्हणजे 40 बॉक्सेस बी चे अजून बसू शकतात. म्हणजे प्लस 20 चे बसू शकतात. म्हणजे प्लस 40 y इक्वल टू 10 टन्स. म्हणजे हे इक्वेशन नंबर 1 झालं. इक्वेशन नंबर 2 झालं. इक्वेशन 2 मध्ये एवढंच होतं की अकोमोडेट म्हणलं होतं म्हणजे काय म्हणलं होतं की त्यात अजून बसू शकतात. असं नव्हतं सांगितलं की त्यात 40 बॉक्स बसतच नाहीये. त्यात सांगितलं होतं बसू शकतात. म्हणजे आपल्याला ते ऍड करावं लागतील. हे आपल्याला कळलं पाहिजे. आता जर दोन्ही इक्वेशनला आपण डिवायडिंग बाय 10 केलं. डिवायडिंग बाय 10 करण्यापेक्षा इथं 40 आहे, वरती 100 आहे. 100 ला आपण 10 केलं. म्हणजे मी पहिल्यांदा करतो डिवायडिंग इक्वेशन नंबर 1 बाय 10. आता मी 10 का करतोय? कारण की ते 10 येईल. 100चा 10 होईल, 150चा 15 होईल, 10चा 1 होईल. कसं होईल? डिवाइड केले आपण. डिवाइड केल्यानंतर 150चा 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. आता हे इक्वेशन आलं. आता हे इक्वेशन आणि आपण इक्वेशन नंबर 2 पाहिलं 260x प्लस 40y इज इक्वल टू 10. आता आपल्याला 40 ला 10 मध्ये कन्वर्ट करता येईल. कसं काय?
आपण ह्या पूर्ण पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 4 करू शकतो. ह्याला इक्वेशन नंबर मी 3 म्हणतो. तर मग त्यामुळे आपण तसं केलं होतं. सॉल्व्हिंग नाव मल्टिप्लाइंग इक्वेशन्स मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 3 by 4 we get by 4 आपल्याला काय भेटेल 15 चौक 60x प्लस 40y इज इक्वल टू 4 आता इज इक्वल टू जे 4 आले त्याच्या पुढे नंतर आपण इक्वेशन नंबर दुसरं घेणार दॅट इज 260x प्लस 40y इज इक्वल टू 10. आता आपल्याला मायनस करावं लागणार 40y मायनस केलं तर आपल्याला चिन्ह बदलून जातील आणि y इलिमिनेट होईल. म्हणजेच 60x मायनस 260 म्हणजेच मायनस 200x इज इक्वल टू 4 minus 10. 4 minus 10 is minus 6. म्हणजेच आपलं फायनल आन्सर येणार x इज इक्वल टू 6 by 200. x इज इक्वल टू 6 by 200. आता आपल्याला इथं कळते की बेत्रिक 6 बेके बे आणि बाकी 0 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3 by 100 टन. आता पुटिंग x is equal to 3 by 100 in equation. मी आता इथं थोडंसं वेगळं करू in equation 2. तर आपण काय करू आता x is equal to 3 by 100 आहे ते पुट करू. पुट x is equal to 3 by 100 in equation नंबर. आता आपण in equation नंबर 3 म्हणजे in equation नंबर 2 म्हणू. तर इक्वेशन नंबर 2 काय होतं इक्वेशन नंबर 2 होतं 260x प्लस 40y 260x प्लस 40y इज इक्वल टू 10. आता x जर आपण इथं पुट केलं 260 इंटू एक्स म्हणजे काय 3/100 प्लस 40y इज इक्वल टू 10. म्हणजेच काय होणार इथं एक शून्य कट होणार 2×5 बेके बेत्रिक 6 म्हणजे 33 39/5 प्लस 40y इज इक्वल टू 10 इज इक्वल टू 10 मायनस 39/5. आता इथं आपण मध्ये 10च्या आपण मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे इथं बेस कॉमन नाही म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 10 into 5 मायनस 39/5 म्हणजे 50 minus 39 इज इक्वल टू आपण काय करणार 50 minus 39/5 50 minus 39 हे येणार 11/5 इज इक्वल टू येणार 40y. आता इथं बऱ्याच जणांची चूक येते फक्त y लिहितात आणि मग त्यांचं एक्झाम्पल चुकतं. y इज इक्वल टू 11/5 into 40 दॅट इज 200. इथं येणार 11/5 into 40 4×5 म्हणजे 200. आता x आणि y दोघांची जर व्हॅल्यू आपल्याला भेटली तर आपण असं म्हणू शकतो आपल्याला काढायला काय होतं फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. आता म्हणजेच एक्स आणि वाय ह्या दोन ज्या व्हॅल्यू मिळाल्यात आपल्याला त्या व्हॅल्यू आपल्याला त्याचे वेट भेटले. देअरफॉर वेट ऑफ टाईप ए बॉक्स इज टाईप ए बॉक्स म्हणजेच कोणता होता एक्स होता. एक्स किती आहे 3/100 दॅट इज 3/100. पण ह्याची व्हॅल्यू काय आहे टन्स मध्ये 3/100 टन. पण आपल्याला टन मध्ये जर पाहिजे नसेल तर आपण कसं कन्वर्ट करून घेणार 3/100 into 1000. आता आपण 1000च का करणार 1000 ह्यासाठी करणार कारण की 1000 किलो म्हणजे 1 टन म्हणूनच आपण टनला 1000 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला केजी मध्ये भेटेल म्हणजेच 30 kg. दॅट इज हे तुम्ही ब्रॅकेटमध्ये करू शकता आणि दॅट इज इक्वल टू 30 kg. देअरफॉर आपण वेट ऑफ टाईप बी बॉक्स इज 11/200 टन्स. दॅट इज आपण असं म्हणू शकतो 11/200 into 1000. आता इथं 2 शून्य गेले आणि 2×5 आणि 5 11×5 बरोबर 55 kg. हे आपलं फायनल आन्सर आलं. आता जर आपण फायनल एक्झाम्पल बघितलं एक्झाम्पल नंबर 6 तर इथं आपल्याला वाचताना दिसते आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. आणि बस ट्रॅव्हल विथ द ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 km/h अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 km/h. इट टेक 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे दुसऱ्या कंडिशननुसार 5 hours लागले.
फाइंड द डिस्टन्स ऑफ द विशाल ट्रॅव्हल्ड किती आपल्याला विचारलंय विशाल किती ट्रॅव्हल झाला. तर आता आपण इथं कन्सिडर करू. आपल्याला माहिती आहे आपण जे फाइंड करायला लावलंय ते कन्सिडर करणार ॲज अ व्हेरिएबल. तर आपण काय करणार लेट विशाल ट्रॅव्हल्ड, मी इथं विशालचा कॅपिटल विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस and y किलोमीटर बाय एरोप्लेन. आता आपण एक्स आणि वाय म्हणलं तर आपल्याला ह्या पहिल्या कंडिशननुसार कळते की आउट ऑफ 1900 आहे. म्हणजेच विशाल एकूण किती चाललाय 1900 चाललाय. म्हणजे आपल्या फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण म्हणू शकतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. ह्याला आपण एक नंबर म्हणू. तसंच दुसरी जी कंडिशन आहे, आता दुसऱ्या कंडिशनसाठी आपल्याला ह्या गोष्टी काही समजून घ्याव्या लागते की आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. पण आपल्याला जो होल दुसऱ्या कंडिशनसाठी दिलाय 5 hours कम्प्लिटली 5 hours कम्प्लिटेड झाले म्हणजे आपल्याला टाइम दिलाय. म्हणजे आपण टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड असं घेतलं पाहिजे. कारण की स्पीड आणि टाइम हे एकमेकांना मल्टिप्लाय येणार. परत टाइम तिकडे गेला की स्पीड हा डिवाइडमध्ये जाईल. म्हणजेच आपल्याला फ्रॉम सेकंड कंडिशन आपण असं लिहू शकतो फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशननुसार काय सेकंड कंडिशन जर आपण पाहिली तर आपल्याला दिसतंय की द ॲव्हरेज बस ट्रॅव्हल विथ द 60 किलोमीटर पर आवर. आता 60 किलोमीटर पर आवर म्हणजेच आपल्याला डिस्टन्स वरती पाहिजे. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आपल्याला माहिती नाही पण आपण त्याला कन्सिडर केले एक्स डिस्टन्स कन्सिडर केले ॲज अ बस. पण त्याचं बसचं स्पीड किती आहे 60. आता वरती डिस्टन्स असेल तर आपण काय मध्ये येणार, डिस्टन्स वरती असेल तर आपण स्पीड येणार. स्पीड म्हणजेच काय, स्पीड 60 किलोमीटर दिले प्लस आता वायचं डिस्टन्स किती कव्हर केलं एरोप्लेननी वाय डिस्टन्स कव्हर केलं. आता डिस्टन्स आपण काय आला पाहिजे स्पीड, एरोप्लेनचं स्पीड किती दिलंय 700. आता हे दोन्ही मिळून त्याने किती वेळात कंप्लीट केलं इज इक्वल टू टाइम आला पाहिजे. इज इक्वल टू टाइम म्हणजे इक्वल टू 5. हे इक्वेशन नंबर 2 आला. आता आपण सॉल्विंग इक्वेशन 1 and 2 केलं. आता पहिलं तर हे दुसरं इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये आणू शकतो. कसं काय 7 गुणिले एक्स 7 into x दॅट इज 7x. आपण इथं क्रॉस करतोय 7x प्लस 60y इज इक्वल टू 5 आणि ह्याला आपण 60 42 म्हणजे 42,000 अशा आपण कॅल्क्युलेशन्स केले तर 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 into 42 1230 म्हणजेच 5 into 42 म्हणजेच 5 जुने 10 1 5 20 आणि 21 आणि मग पुढचे 3 शून्य आहे तसंच लिहून. आता इथं 700x प्लस 60y असं होतं. आता मी प्रत्येकाचा एक 0 कट करू शकतो का, कारण की डिवाइड बाय 10 केला आपण. मग आपण फायनल इक्वेशन आला 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. त्याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हणलो. इक्वेशन नंबर 2 म्हणलो. आता जर आपण केलं सॉल्विंग इक्वेशन नंबर 1 and 2 जर अशा प्रकारे केलं तर आपल्याला इक्वेशन नंबर 1 होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. एम आय राईट, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. आणि दुसरं इक्वेशन आलं आपलं 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. आता इथं आपल्याला दिसून येईल वायचं जे कॉन्स्टंट आहे तो वरती 1 आहे खाली 6 आहे. आपण ह्याला इलिमिनेट करू शकतो. कसं करू शकतो तर वरच्या इक्वेशनला डायरेक्ट आपण 6 ने मल्टिप्लाय करून करू शकतो. तर मग आपण करताना पण तसंच करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय म्हणजेच इथं मी लिहिणार मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 6 वी गेट काय भेटेल आपल्याला 6x प्लस 6y इज इक्वल टू 96 54 5 11 म्हणजे 11400 आणि खाली आलं 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. आता 21,000 हे मायनस केलं तर आपण
6 मायनस करावं लागेल. का करावं लागेल? कारण की आपल्याला इथे चिन्ह वेगवेगळे पाहिजे 6y तर आपण मायनस केलं. 6x - 70 म्हणजेच इथे येणार 64. 64 64x 64x त्याला मायनस चिन्ह आहे ना, इज इक्वल टू आता आपण 21,000 मधून 1400 मायनस केलं तर 000000619 म्हणजेच 969600 असं येते. 9600 आलं. तर आपल्याला x इज इक्वल टू हे पण मायनस येणार मोठ्या संख्येत चिन्ह. मायनस मायनस प्लस होणार म्हणजेच 9600/64. आता आपल्याला डायरेक्ट स्कोर काढता येत नाही. मग आपण 4 ने भाग घालू. 4 दुने 8 येणार आहे आणि 4 चोक 16, 2 शून्य आहे तसेच. 4 एके 4 आणि 4 सक 24. आता इथं जर आपण 16 ने भाग घालवला याला तर 16 एके 16 येईल. 16 एके 16 आणि नंतर मग 8 16 85 म्हणजेच 150. एक्स इज इक्वल टू 150 आलं. आता इथं परत वाय काढायची गरज आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण वर दिलो. आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. फाइंड द वेट ऑफ सॉरी आपल्याला करायचं होतं फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल्ड बाय. आता वी शॅल ट्रॅव्हल्ड एक्स आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू आली तर आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची सध्या तरी गरज नाही. जर तुमच्या एक्झाममध्ये विचारलं तर काढा. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो वी शॅल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर 1 किलोमीटर बाय बस. आणि हेच आपलं फायनल आन्सर होतं. ह्याला आपण किलोमीटर असं पण म्हणू शकतो. किलोमीटर. तर आज आपण पाहिलं ॲप्लिकेशन्स ऑफ म्हणजेच आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 कंप्लीट केला. तसंच 1.5 कंप्लीट केलं. तसंच आपण आपला हा फर्स्ट चॅप्टर पण कंप्लीट केलेला आहे. जर कुणाला डाऊट असतील तर प्लीज कमेंटमध्ये विचारा आणि जर नसतील तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट लेक्चर. आपण नवीन टॉपिक्स घेऊन पुन्हा येऊच. लवकरच भेटूया.